एका रेस्टॉरंटमधून एक तरुण आणि एक तरुणी जेवण केल्यानंतर रेस्टॉरंटमधून निघाले आणि एका रोडवरून टर्न घेताना जात असताना पाठीमागून एक भरधाव वेगानं एक पॉर्श कार आली आणि त्या कारनं त्या दोघांना उडवलं आणि याची चर्चा, याची बातमी संपूर्ण शहरामध्ये, जिल्ह्यासह देशामध्ये सुद्धा पसरली। कारण की त्या तरुणाला आणि तरुणीला उडवणारी जी गाडी होती ती गाडी काही साधीसुधी नसून 2 कोटी रुपये किमतीची ती कार होती। मग 2 कोटी रुपयाची कार असणारा चालवणारा व्यक्ती सुद्धा काही साधासुद्धा नसेल, तो एक मोठा पैशावाला होता आणि त्याच्यामुळंच त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली नव्हती, म्हणून याची चर्चा संपूर्ण देशामध्ये, राज्यामध्ये सुरू झाली होती। आणि हे जे संपूर्ण प्रकरण आहे ते घडलं होतं पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये। आता नेमकं या झालेला जो अपघात आहे, या अपघातामध्ये मृत पावलेली जी तरुण आहे, हे नेमके कोण आहेत, कुठले आहेत, याच बाबत आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। हे जे संपूर्ण प्रकार घडला आहे, हा घडला आहे पुण्यामधील कल्याणी नगर परिसरामध्ये। कल्याणी नगर परिसरामध्ये एक तरुण आणि एक तरुणी दोघंजण एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते आणि गेल्यानंतर त्या ठिकाणाहून ते जेवण करून त्यांच्या गाडीवर बसले, बाईकवर बसले आणि त्या ठिकाणाहून त्या रोडकडून जात होते। पण मात्र रोडवरून जात असताना पाठीमागून एक मोठी पॉर्श कार आली आणि त्या पॉर्श कारनं या दोघांना अगदी जोराची धडक दिल्यामुळं त्या गाडीवर बसलेली जी तरुणी होती ती 20 फूट उंच उडाली आणि लांब जाऊन पडली आणि तो गाडी चालवणारा, मोटरसायकल चालवणारा जो तरुण होता तो सुद्धा गंभीर स्वरूपाने जखमी झाला आणि दोघांचंही जागेवरच निधन झालं, त्यांचा मृत्यू झाला। आता नेमका हा गाडी चालवणारा कोण होता, काय होता, याचा तपास जवळच्या लोकांनी केला। त्याला तात्काळ पकडलं आणि त्याला त्या ठिकाणी मारहाण सुद्धा केली आणि लगेचच जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा हजर करण्यात आलं। जेव्हा त्याला पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आलं तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये त्याची वेगळीच सोय करण्यात आली होती, असं सुद्धा बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे। आता तो गाडी चालवणारा जो तरुण होता तो तरुण अल्पवयीन होता, त्याचं वय 17 वर्ष होतं। मग कायद्यानं त्याला गाडी चालवण्याची परवानगी दिलेली नसताना सुद्धा तो भर रस्त्यावर 200च्या स्पीडनं गाडी चालवत होता आणि एवढ्या भरधाव वेगानं त्यांना 2 जणाला ठार केलं होतं। आता तो पोलीस स्टेशनमध्ये होता, त्याची खातिरदारी सुरू होती, चौकशी सुरू होती। मग सकाळ झाल्यानंतर त्याला कोर्टामध्ये, न्यायालयामध्ये सुद्धा नेण्यात आलं आणि त्याला सजा म्हणून निबंध लिहिण्याची सजा दिली। आता त्याला निबंध लिहिण्याची सजा दिली। 15 दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करायचं, मार्गदर्शन करायचं, अशा वेगळ्या पद्धतीची सजा त्या 17 वर्षीय तरुणाला दिली। कारण की तो एक मोठ्या बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा होता, पैशावाला होता। मग याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका टिप्पणी, पोलिसांवर आरोप होऊ लागल्यानं याची दखल थेट गृहमंत्र्यांना घ्यावी लागली आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या संपूर्ण घटनेची गांभीर्यानं दखल घेतली आणि तो जो आरोपी तरुण होता त्याच्यावर तर कारवाई सुरूच आहे, पण मात्र त्याचा जे वडील आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली आणि त्यांना अटक सुद्धा केली। कारण की त्या तरुणाच्या, त्या मुलाच्या बापाची यामध्ये चूक होती। त्यांचा जो मुलगा आहे तो दारूच्या नशेत होता, अल्पवयीन होता आणि मग तरीसुद्धा त्याला गाडी का दिली हे सगळं नियम माहीत असताना सुद्धा त्याला गाडी दिल्यामुळं त्यांच्यावर सुद्धा कारवाई पोलिसांकडून करण्यात येते। या संपूर्ण घटनेनं राज्यामध्ये आणि देशामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आणि ही बातमी सगळीकडे पसरली। पण मात्र त्या अपघातामध्ये जे मृत पावलेले तरुण तरुणी होते हे नेमके कोण होते, कुठले होते, यावर मात्र जास्त चर्चा झाली नाही। जर आपण पाहिलं तर यामध्ये मृत पावलेली जी तरुणी होती तिचं नाव होतं अश्विनी कोष्टा। अश्विनी कोष्टा नावाची तरुणी ही जबलपूरमधील, म्हणजे मध्य प्रदेशमधील जबलपूरची होती। त्या ठिकाणी राहणारी होती। पुण्यामध्ये ती एका IT कंपनीमध्ये काम करत होती। IT कंपनीमध्ये मोठ्या नोकरीवर होती, म्हणून ती त्या ठिकाणाहून या ठिकाणी आली होती आणि तिच्यासोबत जो तरुण होता त्याचं नाव होतं अनिश अवधिया नावाचा तरुण आणि अश्विनी हे दोघंजण एकाच कंपनीमध्ये जॉबला होते आणि एकमेकांचे मित्र होते। ते जेवणासाठी या परिसरामध्ये एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते, पण मात्र वापस परतत असतानाच त्यांना अशा पद्धतीनं अपघाताचा सामना करावा लागला आणि त्यामध्ये त्या दोघांचं सुद्धा निधन झालंय। आता या संपूर्ण प्रकरणामध्ये जो तो आरोपी तरुण आहे तो
नशेमध्ये होता आणि नशेमध्ये असल्यामुळं त्यानं गाडी चालवली, तीही भरधाव वेगानं, आणि त्याच्याकडून हा अपघात झाला. आता अपघात जर एखाद्या गरीब व्यक्तीकडून किंवा साधारण व्यक्तीकडून झाला असता तर मग मात्र त्याची कशा पद्धतीनं चौकशी केली असती हे काही वेगळं सांगायची गरज नाही. पण मात्र हा मोठ्या बापाची मोठी औलाद असल्यामुळं त्याच्यासोबत पाहिजे त्या पद्धतीनं कारवाई केली नाही असा आरोप झाल्यानंतर त्याच्यावर आता योग्य ती कारवाई होत आहे. आता पुण्यामध्ये हे जे काही संपूर्ण प्रकरण घडलंय ती 19 मेच्या रात्री म्हणजे रविवारी रात्री घडलंय आणि याची चर्चा सगळीकडे सुरू झाली. एकंदरीत हे जे प्रकरण घडलंय याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.